जिल्हाधिकारी आम्हाला सांगते तुम्ही तो गेटवर अजिबात उपोषण किंवा व्हिडिओ काढ नका. तुमचे काय समस्या आहे ती गेटच्या बाहेर. ही सरकारी हे मानवत आहे. मी वडगाव सिद्धेश्वर MIDC बाधितील शेतकरी. आज 10-12 वर्षे झालं आम्ही या MIDC संदर्भात अनेक तक्रारी केल्या, निवेदन दिले, उपोषणं केली आणि इथून सरकारनं पुन्हा आम्हाला जमिनी परत द्यायच्या ठरल्या. जमिनी परत द्यायचं आम्ही मान्य केलं. सरकारनं नुकसान भरपाई द्यायची म्हणून समिती गठीत केली. त्या समितीने बी अहवाल दिला नाही. शेवटी आमच्यावर भीक मागण्याची पाळी आली. आज आम्ही भीक मागू आंदोलन करायला, पण सरकार त्याची बी दखल घेत नाही. आम्हाला साधं कलेक्टर ऑफिसच्या गेटसमोर उभा द्यायला तयार नाही. सरकार MIDC करायला तयार आहे, डिजिटल इंडिया करायला तयार आहे, चौकड म्हणले कामं करायला तयार आहे. पण आमच्या MIDCचा त्यांना का म्हणजे दुःख वाटायलंय का आम्हाला त्यांनी म्हणजे लांब सारले कशामुळं एवढं का. अनेक MIDC महाराष्ट्रामध्ये झाल्या. दऱ्याखोऱ्याच्या जमिनी त्यांनी घेऊन तिथं शेतकऱ्यावर गोळीबार केलं, त्यांच्यावर अन्याय केला आणि ती MIDC म्हणून जमिनी घेतल्या. अनेक रस्ते करायचं म्हणून अनेक शेतकऱ्याला बळजुबरीनं त्यांच्या जमिनी घेतल्या. मग आमच्या जे MIDC विरोधात त्यांचं एवढं काम म्हणून ताब्यात घेऊन आता परत द्यायले. ती बी बिना म्हणजे नुकसान भरपाई सहित. आम्ही किती वेळ म्हणजे त्रास सहन करायचा. आमचे लेकरं बाळ, आमचे आई वडील, आजोबा पंजोबा मेले ह्या पैशासाठी आणि आमच्यावर मारायची वेळ आली. आज आम्ही शिवाजी चौकातून आज आंदोलन भीकमाग आंदोलन केलंय. पण आम्हालाही कलेक्टर ऑफिसमध्ये जायला परवानगी सध्या साधी द्यायला तयार नाही. ती आम्ही करायचं काय. सरकारने याच्यावर काय निर्णय घेतोय का नाही, तर मग आम्हाला इच्छा मरणाची तर त्यांनी परवानगी द्यावी. जिल्हाधिकारी आता तुम्हाला गाडीत जाताना भेटले, काय म्हणले? जिल्हाधिकारी आम्हाला सांगते तुम्ही तो गेटवर अजिबात उपोषण किंवा व्हिडिओ काढ नका. तुमचे काय समस्या आहे ती गेटच्या बाहेर. ही सरकारी हे मानवत आहे. आम्ही सरकारशीच भांडायलो ना, मग आमची दखल घ्यायची ना. त्यांनी सांगायचं आम्हाला कलेक्टर ऑफिस साहेबाकडे जावा, त्यांना भेटा, त्यांच्याकडे समस्या मांडा, तुमचं निवेदन कुणाला द्यायचं त्यांच्याकडे जावा. अजिबात इथं थांबू नका म्हणून आम्हाला त्यांनी धमकी द्यावी. शेतकऱ्याला आम्ही विनंती करतो, आम्ही कशासाठी मागणी करायला आलो साहेब, तर त्यांनी मग तिथं अजिबात तुम्ही गेटच्या आत थांबायचं नाही. ही सरकारची भाषा, ही सरकारचे कर्मचारी. शेतकऱ्याला मग मारायचीच वेळ आहे ना, मग इच्छा मारण्याची तर तुम्ही परवानगी द्या ना शेतकऱ्याला. का उगा असं मारायला. औषध पेलं तर तुम्ही तिथं हजर होत ना हो, मग तुम्ही मरा म्हणून असं सांगायला तुमचा हीच उद्देश आहे शेतकऱ्यांनी मरावं.